रविवारी सुट्टी असल्यामुळे शनिवारीच जाऊन बाजारातून सगळ्या भाज्या घेऊन आल्या. म्हणजे शनिवारी रात्री टी व्ही बघता बघता सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या, आम्ही दोघांनी साफ करून ठेवल्या आणि बाजारात घेतली ही कंटोळी जी 60 रुपये पाव होती. पण मिस्टरांना खायचीच होती. त्यांचं म्हणणं की वर्षातनं एकदाच ही भाजी खायला मिळते, त्यात ती बिनखताची, तर खाल्लीच पाहिजे म्हणून त्यांच्यासाठी घेतली कंटोळी, जी मी खात नाही, मला आवडत नाही ती भाजी, पण मिस्टरांसाठी घेतली. आणि आज बनवणार हे कंटोळ्याची भाजी. आणि हो, तुमच्याकडे कंटोळ्याला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आता इथे तेल घेतलेलं आहे, कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल गरम झाल्यावर आपल्याला घालायचं जिरं आणि कांदा घालून घ्यायचा आहे. तर जितकी कंटोळे आहे जवळजवळ त्याच्यापेक्षा थोडेसेच कमी मी कांदा उभा चिरून घातलेला आहे. टॉमॅटो घालून घ्यायचा आहे आणि कांदा पूर्ण लालसर होतोपर्यंत, आपण वाटण्यासाठी जसं थोडा लालसर करतो तसंच आपल्याला लालसर कांदा करून घ्यायचा आहे. कांदा कच्चा ठेवायचा नाही. भरपूर कांदा घातल्यामुळे कंटोळीच्या भाजीलाही टेस्ट छान येते. आणि इथे कांदा शिजण्यासाठी सवयीप्रमाणे मी घालणार आहे मीठ. आणि मीठ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता इतका कांदा लालसर झाल्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहे घरातले जे मसाले आहेत, हळद, लाल मसाला आणि गरम मसाला थोडासा आणि धणे जिरे पावडर. मीठ आधीच घातल्यामुळे आपण यामध्ये मीठ घालणार नाही. आणि ही भाजी पूर्णपणे वाफेवर शिजवून घ्यायची. बरेच जण यातला कडवटपणा जाण्यासाठी थोडी वाफवून घेतात, पण वाफवून घेतल्यामुळे बरीच जीवनसत्व पाण्याबरोबर निघून जातात, त्यामुळे मी तरी वाफवून घेत नाही. तर अशी चिरून घेतलेली आहे भाजी आणि आता थोडंसं पाणी घातलेलं आहे, म्हणजे किंचितसं जसं पाण्याचा हापका मारतो तसं, की भाजी तळाशी लागू नये म्हणून. आणि पूर्ण लहान गॅसवर वाफेवर ही भाजी आता शिजवून देणार आहे. भाजी होत आहे आणि चला आपली इथे भाजी बनवून झालेली आहे. जेवणाचं ताट वाढून घेऊया. तर आज दुपारच्या जेवणामध्ये आहे भात, डाळ, कोशिंबीर, लोणचं, चटणी, आळूवडी, कोथिंबीर वडी, मुगाचा डोसा, कंटोळ्याची भाजी आणि राजम्याची भाजी. तर असं आहे आजचं आपलं दुपारचं जेवण. तर मंडळी या जेवण करायला.